राज्यात पुढील काही दिवसात महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेतून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे। ठाणे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भूमिका जाहीर करत लवकरच वाहतूक कोंडी विरुद्ध मोर्चा काढणार असल्याचं सांगितलंय। तसंच या पत्रकार परिषदेत आम्ही दोन पक्ष असलो तरी जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण हेही दिसतील। आम्ही बाळासाहेबांची ओरिजिनल फौज आहोत, आता पैसा टिकणार नाही असं म्हणत अविनाश जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाला इशाराच दिलाय। ठाण्यात दहशतीचं वातावरण असून दहशतीला घाबरून अनेक जण तिकडे आहेत। आम्ही एकत्रपणे लढू, आम्ही घाबरणार नाही, ठाणेकरांसाठी आम्ही लढणार असं म्हणत अविनाश जाधव यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मनसे युतीचे संकेत दिलेत। 4000 कोटींच्या महापालिकेला या लोकांनी बर्बाद केले, या लोकांनी पालिका लुटून खाल्ली। ज्यावेळी आमची सत्ता येईल तेव्हा सर्वांची चौकशी लावून यांना आत टाकू असा इशारा जाधव यांनी दिलाय।